अतिशय दुर्मिळ पक्षी समजल्या जाणाऱ्या गव्हाणी घुबडचं नाव घेतलं जातं। ही गव्हाणी घुबड गेल्या 5 ते 6 दिवसांपासून फुलंब्रीत संभाजीनगर रोडवर बांधकाम विभागाच्या कार्यालयात जवळ असलेल्या यशोदाबाई शेरकर यांच्या शेतात रामफळाच्या झाडावर बसली होती। नवीन पक्षी असल्यानं त्याचं कुतूहल सगळ्यांना बघायला मिळत होतं। त्यानंतर तिला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून हा पक्षी एकाच ठिकाणी असल्यानं त्यांना आश्चर्य वाटलं, परंतु बुधवारी संध्याकाळी सदरील पक्षी हा त्याचं नवीन बांधकाम होत असलेल्या ठिकाणी दिसला, परंतु तो जखमी असल्यानं त्या पक्षाच्या एका पंखाला दुखापत झाली आणि पक्षास उडता येत नव्हतं। यावेळी यशोदाबाई शेरकर यांनी संबंधिताला माहिती दिली। त्यानंतर पक्षाची माहिती दिली हापत यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर माहिती दिली। जखमी अवस्थेतील गव्हाणी घुबड या पक्षाला वन विभागाचे वनसेवक संजय नजन यांच्या स्वाधीन केला। वनसेवक संजय नजन यांनी सांगितले की सदरील घुबड प्रजातीचे प्राणी हे मोसमाहारी असून ही प्रजाती रात्रीचा संचार करत असते व वयानुसार हा पक्षी वयस्कर झाला असून वयामुळे त्याचे पर गळतात। हा पक्षी डोंगराच्या उंच कपारीत वास्तव करतो। सदरील पक्षाला चिंचोली येथील रोपवाटिकेत नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, फुलंब्री।